श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्ही बऱ्याच लोकांच्या घरात घोड्याचा फोटो पाहिला असेल आणि तुम्ही बऱ्याचदा हा घोड्याचा फोटो एक नाही तर 7 घोड्यासोबत पाहिला असेल. हे पळण्याच्या स्थितीत असतात. मित्रांनो, तुम्ही हा फोटो ज्या घरात पाहिला असेल तिथे तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल की बाबा यांना एखादा अशी कोणती गोष्ट भेटली नाही का जेणेकरून यांनी घोड्याचाच फोटो का लावला, म्हणजे यांना एखादा दुसरी पेंटिंग किंवा फोटो मिळाला नाही का. तर मित्रांनो, त्यामध्ये सुद्धा एक कारण असतं आणि ते कारण काय, चला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, तुम्ही नेहमीच कुठेतरी गेला आणि एखाद्याच्या घरात किंवा एखाद्याच्या ऑफिसमध्ये 7 घोडे पळताना अशी ही प्रतिमा पाहिली असेल तर एक गोष्ट आधी लक्षात घ्या की ही प्रतिमा तुम्ही ज्या ठिकाणी पाहिली असणार ते ठिकाण खूप जास्त श्रीमंत असणार, म्हणजे ते घर असेल तर ते घर खूप जास्त आर्थिकदृष्ट्या चांगलं असणार. आता काही लोकांना वाटते की हे असं का म्हणतायत, पण ते खरी जादू त्या घोड्याच्या पळण्याच्या चित्रामध्ये आहे. नेमकी काय जादू आहे, चला पाहूया. मित्रांनो, हे 7 घोड्याचा फोटो कोणाला तर खूप श्रीमंत बनवून टाकतात, पण कोणाकोणाला हे गरीबच ठेवतात. म्हणजे नेमकं असं काय होतं यामुळे की काही लोक याने खूप प्रगती करतात पण काही लोक तिथल्या तिथेच राहतात. कारण ते लोक या काही चुका करतात या फोटोला लावताना. या चुका कोणत्या आहेत आणि कोणत्या स्थानावर हे चित्र लावल्यानंतर घरात बरकत होत नाही, तर चला पूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल किंवा देवाला मानणारे एक भक्त असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात. मित्रांनो, शिवपुराण असो की वास्तुशास्त्र असो की अन्य कोणताही ग्रंथ असो, त्यामध्ये घोडे म्हणजे अश्व यांना खूप महत्त्व आहे आणि यांना खूप महत्त्वाचा संकेत मानलं गेलेलं आहे. जर तुम्हाला स्वप्नात घोडा पळताना दिसला किंवा घरापुढून घोडा जाताना दिसला तर हे खूप शुभ संकेत मानले जाते. आणि जर तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल आणि त्यासाठी तुम्हाला एक योग्य दिशा पाहिजे असेल तर हे घोडे तुमची खूप मदत करतात. पण ती कशी करतात, चला आज पाहूया. मित्रांनो, असं म्हटलं गेलेलं आहे, एखादा जो घोडा पळणारा असतो म्हणजे जो घोडा धावत असतो, असा घोडा पाहिल्याने आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. घोड्याला खूप शुभ मानलेलं गेलेलं आहे. घोडा म्हणजेच अश्व याचं खूप महत्त्व आहे आणि घोड्याला महादेवाचं वाहन सुद्धा म्हटलं जातं. आणि कल्की अवतारामध्ये भगवान श्री गणेश सुद्धा घोड्यावरच येणार आहे असं सांगलं जातं. मित्रांनो, घरात जर आपला घोडा पळणारा किंवा धावणारा एखादा फोटो असेल तर ते किती शुभ असतो आणि त्याचे काय काय फायदे होतात, ते कोणत्या दिशेला लावणे योग्य आहे, ते सगळं काही आज तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मित्रांनो, जर तुमचा सुद्धा विचार असेल की घरात घोड्याची आपण फोटो लावावे तर थांबा, कारण तुम्हाला कोणत्या घोड्याचा फोटो लावायचा आहे, तो कुठे लावायचा आहे आणि कोणती योग्य पद्धत आहे आम्ही तुम्हाला सर्व सांगू. कारण खूप लोक चुकीच्या पद्धतीने लावतात, त्यामुळे त्यांची स्थिती बदलत नाही, ते तिथल्या तिथंच राहतात. जर तुम्हाला सुद्धा तुमची स्थिती बदलायची असेल तर आज फक्त तुमच्या जीवनातील 3 ते 4 मिनिटे या व्हिडिओला द्या आणि पूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घ्या. मित्रांनो, वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहे की जर तुम्ही व्यापार करत असाल तर तुमच्या दुकानात, किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या ऑफिसमध्ये, किंवा तुम्ही घरी असाल तर तुमच्या घरामध्ये हा घोड्याचा फोटो जिथे कुठे लावला जातो तिथे प्रगती, यश आणि सफलता घेऊन येत असतो. पण यासाठी योग्य दिशा चुनणे खूप गरजेचं असते. सर्वात पहिले तर तुम्हाला 7 घोडं पळणारा यांचा फोटो आणायचा आहे. घोडे कोणत्याही रंगाचे असो काहीही फरक पडत नाही, पण जर ते पांढऱ्या रंगाचे असतील तर शुभ मानले जाते. आणि नंतर ते घरातील पूर्व दिशेला लावायचं आहे. मित्रांनो, घोड्याचा जे फोटो आहे ते घरात फक्त पूर्व दिशेला लावायचा आहे, तरच तुम्हाला त्याचा योग्य ते लाभ मिळेल. मित्रांनो, घरात जर पेंटिंग आपण पूर्व दिशेला लावली तर त्याचा आपल्याला काय फायदा मिळतो, चला आता ते जाणून घेऊया. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही घरात पूर्व दिशेला घोड्याची प्रतिमा लावता तेव्हा तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होण्यास सुरुवात होते. त्यांच्या मार्गात जे काही अडचणी येतात ते आपोआप सुटायला लागतात. त्यांचा जे प्रगतीचा रस्ता होता जो थांबला होता, आता तो चांगल्या गतीने पुढे पुढे जाईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फोटो चुकून सुद्धा दक्षिण दिशेला लावू नका, कारण दक्षिण दिशेला लावला तर हे खूप अशुभ मानले जाते आणि दक्षिण दिशेला हा फोटो लावण्याचे खूप सारे तोटे आहेत. हा
फोटो जर दक्षिण दिशेला लावाल तर तुम्हाला याचा काहीही लाभ मिळणार नाही, उलट याचा तुमच्या घरावर नकारात्मक प्रभाव सुद्धा पडू शकतो मित्रांनो. आणि सर्वात विशेष आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही हा फोटो तुमच्या ऑफिसमध्ये लावत असाल तर तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे, घरात दक्षिण दिशेला फोटो जमणार नाही, पण ऑफिसमध्ये दक्षिण दिशेलाच हा फोटो लावायचा आहे. पण हे फोटो लावण्याआधी तुम्हाला काही पूजा करायची आहे, त्या फोटोची पूजा करायची आहे आणि प्राणप्रतिष्ठा करून नंतरच तो फोटो लावायचा आहे. पण लक्षात ठेवा, घरात दक्षिण दिशेला लावायचं नाही, पण ऑफिसमध्ये दक्षिण दिशेलाच लावायचा आहे. त्यामुळे तुम्ही आधी हे ठरवा की घरात लावायचा की ऑफिसमध्ये. जर ऑफिसमध्ये असेल तर दक्षिण दिशा योग्य आहे आणि घरात असेल तर दक्षिण दिशेला लावायचा नाही, घरात पूर्व दिशा योग्य आहे. मित्रांनो, चला आता जाणून घेऊया कोणत्या चुका करायच्या नाही. सर्वात पहिले जे तुम्ही घोड्याचा फोटो आणताय तो फोटो थोडा मोठा असायला हवा आणि तो फोटो पूर्ण असा क्लिअर दिसायला हवा, त्यामध्ये साफ दिसायला हवे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं धुंदलं दिसायला नाही पाहिजे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, ते फोटो घरी आणल्यानंतर तुम्ही ही चूक करू नका. ते फोटो जर तुम्ही आणल्यानंतर डायरेक्ट तुम्ही घरात येऊन कुठेही लावाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे, म्हणजे जसे तुम्ही नॉर्मली देवाची पूजा करता त्याच प्रकारे त्या फोटोची पूजा करायची आहे, नंतरच तो फोटो लावायचा आहे. तुम्ही जर तो फोटो आणून तसाच लटकवाल तर याचा तुम्हाला लाभ मिळणार नाही, कारण असं अशुभ मानलं जातं. तुम्हाला त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि नंतर तो फोटो लावायचा आहे. आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे जे तुम्ही फोटो लावताय तो फोटो बराबर तुम्ही ज्या दिशेला लावताय ती दिशा पाहूनच लावा. जर तुम्ही असंच कुठेही लावाल तर याचा तुम्हाला नकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, जे तुम्ही घोड्याचा फोटो आणाल तो फोटो कुठूनही फुटलेला किंवा क्रॅक झालेला नसावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्ही 7 घोडे आणताय म्हणजे जे 7 घोड्याचा फोटो आणताय त्या फोटोमध्ये ते घोडे पूर्णपणे असे खुललेले असावे. ते घोडे असे एकाला एक बांधून दोरीने ते फोटोमध्ये न दिसावे. ते घोडे असे एकट्यात एक असे पळणारे असावे. हे गोष्ट लक्षात ठेवा की त्या घोड्याला असं बांधलेल्यासारखं ना दिसावं आणि ते घोडे पूर्णपणे असे चमकदार आणावे. त्यासाठी तुम्ही पांढऱ्या रंगाचा घोड्याचा फोटो आणू शकता. हा रंगही शुभ आहे आणि याला खूप जास्त चांगलं सुद्धा मानलं जातं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घोडे पळतानीच असावे आणि यांचं जे तोंड असते हे समोरून असावं. मित्रांनो, एक विशेष गोष्ट तुम्हाला माहिती असेल की वास्तुशास्त्रामध्ये आणि सनातनी धर्मामध्ये घोड्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. घोड्याला पूजापाठमध्ये सुद्धा सामील केलं जातं. घोड्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घोड्याचा तुम्ही जेव्हा फोटो घरात लावाल तेव्हा पूर्ण श्रद्धेने लावा आणि तुम्ही या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवा की आता हा घोडा तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम आणेल. याच्या आशीर्वादाने लवकरात लवकर तुमची प्रत्येक मनोकामना जे तुम्ही मागलेली आहे ते पूर्ण होईल आणि या घोड्याच्या आशीर्वादाने तुमचं जीवन हे पूर्णपणे सकारात्मकपणे चालेल. तुमच्या आयुष्यातील अडचणी, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या जे संकटे आहेत ते पूर्णपणे दूर होतील आणि हा घोडा प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत करेल. तुमची अडचण, तुमची समस्या हे पूर्णपणे काढून टाकेल आणि हे घोडा जसा पळतो त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्याचा प्रगतीचा मार्ग सुद्धा पळेल असा आशीर्वाद त्या घोड्याकडून घ्यायचा आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या घोड्याकडे जेव्हाही तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला हसायचं आहे, म्हणजे प्रसन्न राहायचं आहे. आणि हा घोड्याचा फोटो घरात लावल्यानंतर तुम्ही योग्य दिशेलाच लावा, कारण जर तुम्ही याची दिशा चुकीची ठेवाल तर तुमच्या आयुष्यात संकटे सुद्धा येऊ शकतात. घोडा जसा सकारात्मक परिणाम देतो तसा नकारात्मक परिणाम सुद्धा देतो. त्यामुळे जेव्हा ते लावाल तेव्हा दिशा हे नक्की पहा आणि घोड्याचा फोटो सुद्धा साफ सुथरा आणूनच लावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.